आता पहिलं आपण समजून घेऊयात की ही शांती म्हणजे काय. आता बऱ्याच वेळेला आपण जेव्हा ज्योतिषांकडे जातो तेव्हा ज्योतिषी आपल्याला सांगतात की अशा अशा पद्धतीची आपल्याला शांती करायला लागेल. पण नक्की शांती म्हणजे काय किंवा शांती ही का करायची आहे. ग्रह शांतीचे अनेक प्रकार आहेत, परंतु शांती करण्याचा उद्देश काय किंवा हे पहिलं गोष्ट म्हणजे ही शांती आपल्या कुंडलीत काय येते किंवा हे दोष कुंडलीत काय येतात. तर याला थोडासा पूर्वजन्माचा भाग आहे. आपले हिंदू शास्त्र किंवा हिंदू धर्म हा पुनर्जन्मावर आधारित आहे. बाकी कुठल्याच रिलिजनमध्ये रिबर्थ ही संकल्पना नाहीये. फक्त हिंदू धर्म असा एकमात्र धर्म आहे ज्यामध्ये आपल्याकडे रिबर्थ किंवा पुनर्जन्म मानला जातो. कारण भगवद्गीतेमध्ये भगवंत श्रीकृष्णांनी सांगितलेले नैनन चिंतनते शस्त्रांनी नैनन दहती पावका, म्हणजे आपला जो आत्मा जो आहे हा अविनाशी आहे. त्याला कुठलं शस्त्र मारू शकत नाही, कुठला अग्नी जाळू शकत नाही. त्याला अमर का बनवलेलं आहे. त्याचं कारण असं की त्या आत्म्याला त्याचे कर्मभोग भोगायचे असतात, म्हणूनच त्याला अविनाशी किंवा अमर बनवलेलं आहे. आपण जे पास्ट लाईफमध्ये जे काही चांगलं वाईट कर्म करतो ह्या प्रेझेंट लाईफमध्ये आपल्याला भोगायला लागतं आणि आता जे करतो ते पुढे पण भोगायला लागतं. तर हे कर्माचे जे भोग असतात ते कधीही सुटत नाहीत. मग ग्रहांचा याच्यामध्ये काय संबंध आहे. ग्रहांना त्या कर्माचं फळ देण्याचं कार्य दिले गेलेलं आहे. आपल्याला अमुक वेळेला विशिष्ट एका ग्रहाची महादशा अंतर्दशा चालू झाली, उदाहरणार्थ जर शनीची महादशा चालू झाली किंवा शनीची 7.5 चालू झाली तर थोडं आपल्या लाईफमध्ये अडचणी येतात किंवा आपल्याला आयुष्यात त्रास काही ना काही होतात. हे का होतात तर शनीमुळे होत नाही. हे आपलं पूर्वीचं प्रारब्ध असतं, त्यामुळे शनी आपल्याला त्या पद्धतीने फळ देतो. सपोज शुक्राची महादशा लागली तर आपल्याला सगळ्या प्रकारचे लक्झरी मिळतात. आता हे पण तुमच्यासाठी चांगलंच आहे ना. जसं वाईट आहे तसं चांगलं देखील त्या ग्रहामुळे आपल्याला फळ मिळतं. म्हणजे ग्रह काही सगळंच खराब करतात असं नाही. आपण जसं कर्म करू त्यांचं फळ देण्याचं कार्य त्या ग्रहांकडे दिलं गेलेलं आहे. आता आपण जे पास्ट लाईफ मध्ये जे कर्म केलेले त्यानुसार आपला जन्म कुठल्या वेळी झाला हे सगळं आधी डिसाईड झालेलं असतं आपल्या कर्मानुसारच. त्यानुसार आपला जन्म होतो आणि त्या जन्माच्या वेळेस जी कुंडली असते म्हणजे आकाशात असणाऱ्या ग्रहांचा एक प्रकारे नकाशा तीच आपली कुंडली असते आणि त्या कुंडलीमध्ये अनेक प्रकारचे ग्रहयोग तयार होतात. त्यापैकी आपण जी शांती पूजा करतो यामध्ये शनिचंद्र विषयोग तयार झालेला आहे. राहू केतू अर्धकालसर्प योग ज्याला म्हणतात तो एक तयार झालेला आहे. आणि तिसरा योग आहे सूर्य केतू ग्रहण योग. असे 3 अशुभ ग्रहांचे योग ह्या कुंडलीमध्ये तयार झालेले. आता योग तर तयार झालेले पण योगांची